नमस्कार. स्पर्धा विश्वमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये परीक्षेच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त असा प्रश्नसंच घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. त्याचबरोबर तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. म्हणजेच नवीन व्हिडिओ आणि नवीन अपडेट सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. चला तर वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओचा पहिला प्रश्न बघा. लोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षपद कोण भूषवितात? लक्षात घ्या मित्रांनो, प्रश्न महत्त्वपूर्ण आहे. लोकसभा आणि राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षपद कोण भूषवितात? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 4, लोकसभेचे सभापती. लोकसभेचे सभापती हे लोकसभा आणि राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षपद भूषवितात. प्रश्न 2 बघा. कोणत्याही संगणकास माहिती पुरविणारे आणि आदेश देणारे डॅश हे उपकरण आहे? बघा, कोणत्याही संगणकाला काही माहिती देणे आणि आदेश पुरवण्यासाठी कोणते उपकरण आहे? तर त्याला कीबोर्ड असे म्हटले जाते. लक्षात घ्या, कीबोर्ड. प्रश्न क्रमांक 3 बघा. महाराष्ट्राचे बुकर दी वॉशिंग्टन म्हणून कोणाला ओळखले जाते? प्रश्न महत्त्वाचा आहे आणि वारंवार विचारला जाणारा प्रश्न आहे. त्यामुळे लक्षात घ्या की महाराष्ट्राचे बुकर दी वॉशिंग्टन म्हणून कोणाला ओळखले जाते? तर योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2, कर्मवीर भाऊराव पाटील. प्रश्न 4 बघा. भारतातील पहिले वैद्यकीय संग्रहालय कोणत्या शहरात उभारले जात आहे? प्रश्न महत्त्वाचा आहे आणि हा प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. त्यामुळे लक्षात ठेवा, नोट डाऊन करून ठेवा. भारतातील पहिले वैद्यकीय संग्रहालय कोणत्या शहरात उभारले जात आहे? तर योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो मुंबई या शहरामध्ये उभारले जात आहे. मित्रांनो, अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ हे सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत मिळतील. मात्र त्या अगोदर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. प्रश्न क्रमांक 5 बघा. कावेरी व कृष्णा या नद्यांच्या दरम्यानच्या पूर्व घाटाच्या भागात डॅश टेकड्या आहेत? कोणत्या? बघा, कावेरी आणि कृष्णा नद्यांच्या दरम्यानच्या पूर्व घाटाच्या भागामध्ये तर कोणत्या टेकड्या आहेत त्या? नला मला टेकड्या. ऑप्शन क्रमांक 3 बघा, नला आणि मला टेकड्या. प्रश्न 6 बघा. खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला सर्वाधिक समुद्रकिनारा लाभलेला आहे? लक्षात घ्या, सर्वाधिक समुद्रकिनारा कोणत्या जिल्ह्याला लाभलेला आहे? तर उत्तर असणार आहे रत्नागिरी. रत्नागिरी या जिल्ह्याला सर्वाधिक समुद्रकिनारा लाभलेला आहे. प्रश्न 7 बघा. पहिला आशियाई कप महिला T20 क्रिकेट स्पर्धा कोणत्या संघाने जिंकली आहे? उत्तर असणार आहे भारत. म्हणजे आपल्याच भारत देशाने T20 स्पर्धा जिंकलेली आहे. प्रश्न 8 बघा. महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते? महाराष्ट्रातील बघा आद्य क्रांतिकारक म्हणून कोणाला ओळखले जाते? तर उत्तर असणार आहे याचं वासुदेव बळवंत फडके. ऑप्शन क्रमांक 1 बघा, वासुदेव बळवंत फडके यांना आद्य क्रांतिकारक म्हणून ओळखले जाते. मित्रांनो, या व्हिडिओची जर तुम्हाला PDF डाउनलोड करायची असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे आणि त्याचबरोबर टेलिग्राम चॅनलची लिंकसुद्धा दिलेली आहे. तुम्ही दोघांपैकी एका ठिकाणी जॉईन व्हा आणि ही PDF तुम्ही डाउनलोड करा. त्यानंतर बघा प्रश्न 9 आहे. 2025चा पुण्यभूषण पुरस्कार अर्थशास्त्र क्षेत्रातील योगदानासाठी कोणाला जाहीर झाला आहे? कोणता? बघा, पुण्यभूषण पुरस्कार. तर कोणाला तो जाहीर झालेला आहे? डॉक्टर विजय केळकर. ऑप्शन क्रमांक 4 बघा, डॉक्टर विजय केळकर यांना जाहीर झालेला आहे. प्रश्न 10 बघा. भारतातील कामगार चळवळीचा जन्म खालीलपैकी कोणत्या शहरात झाला होता? बघा, कामगार चळवळीचा जन्म कोणत्या शहरामध्ये झाला होता? तर उत्तर असणार आहे मुंबई या शहरामध्ये. प्रश्न 11 बघा. पंचायत समिती स्तरावर सरपंच समितीचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पंचायत समिती उपसभापती. प्रश्न 12 बघा. केंद्र शासनाची आयुष्यमान भारत योजना कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? कोणती योजना? बघा, आयुष्यमान भारत योजना.
तर ही आरोग्य क्षेत्राशी संबंधित आहे. प्रश्न 13 बघा, खालीलपैकी कोणत्या घटना दुरुस्तीद्वारे शिक्षणाचा अधिकारांमध्ये समाविष्ट करण्यात आला आहे? प्रश्न खूप महत्त्वाचा आहे, लक्षात घ्या. कोणत्या घटना दुरुस्तीद्वारे शिक्षणाचा अधिकार हा अधिकारांमध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3, 86वी घटना दुरुस्ती. ऑप्शन क्रमांक 3 बघा, 86वी घटना दुरुस्ती हे या प्रश्नाचं योग्य उत्तर ठरणार आहे. प्रश्न 14 बघा, रात आंधळेपणा हा आजार खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो? तर उत्तर आहे जीवनसत्व अ. जीवनसत्व अच्या कमतरतेमुळे रात आंधळेपणा हा आजार होतो. पुढील प्रश्न बघा, केळीच्या उत्पादनात महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणता जिल्हा आघाडीवर आहे? प्रश्न सोपा आहे आणि जवळपास सर्वांना या प्रश्नाचं उत्तर माहिती आहे, म्हणजेच काय तर जळगाव. त्यानंतर बघा प्रश्न 16 आहे, भारतासाठी मिश्र अर्थव्यवस्थेची शिफारस सर्वप्रथम कोणत्या योजनेमध्ये करण्यात आली होती? हा प्रश्न महत्त्वाचा ठरणार आहे मित्रांनो, लक्षात घ्या. भारतासाठी मिश्र अर्थव्यवस्थेची शिफारस सर्वप्रथम कोणत्या योजनेमध्ये करण्यात आली होती? उत्तर असणार आहे बॉम्बे योजना. ऑप्शन क्रमांक 1 बघा, बॉम्बे योजना हे योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न 17 बघा, मधुबनी लोकचित्रकला प्रकार खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये प्रसिद्ध आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे बिहार. बिहार या राज्यामध्ये बघा मधुबनी लोकचित्रकला हा प्रकार प्रसिद्ध आहे. प्रश्न 18 बघा, महाराष्ट्रात कोणत्या शहराचे नामांकन धाराशिव असे करण्यात आले आहे? बघा धाराशिव कोणत्या शहराचे नामांकन करण्यात आलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 बघा, उस्मानाबाद. ऑप्शन क्रमांक 2 आहे उस्मानाबाद. प्रश्न 19 बघा, पर्यावरणातील ज्या घटकाच्या अस्तित्वामुळे पर्यावरणाची गुणवत्ता घसरते त्या घटकांना डॅश असे म्हणतात? तर त्या घटकांना प्रदूषके असे म्हटले जाते. लक्षात घ्या, प्रदूषके असे म्हटले जाते. त्यानंतर प्रश्न 20 बघा, सन 1930 साली नाशिक येथील काळाराम मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश देण्यासाठी कोणी सत्याग्रह केला? या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बघा 1930 साली नाशिक या ठिकाणी काळाराम मंदिरामध्ये अस्पृश्यांना प्रवेश देण्यासाठी सत्याग्रह केला. प्रश्न 21 बघा, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा ही नाशिक जिल्ह्याच्या सीमेला लागून नाही? तर ऑप्शन क्रमांक 2 बघा, नंदुरबार. नंदुरबार या जिल्ह्याची सीमा नाशिक जिल्ह्याला लागून नाही, मात्र पालघर, ठाणे आणि जळगाव या तिन्ही जिल्ह्याची सीमा ही नाशिक जिल्ह्याच्या सीमेला लागून आहे. प्रश्न 22 बघा, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे 1935 साली. 1935 साली रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना करण्यात आलेली आहे. प्रश्न 23 बघा, जर राष्ट्रपती व उपराष्ट्रपती हे हजर नसल्यास राष्ट्रपती पदाचा कार्यभार कोण पाहतो? तर सरन्यायाधीश हे राष्ट्रपती पदाचा त्यावेळेस कार्यभार बघत असतात. प्रश्न 24 बघा, आंतरराष्ट्रीय अंतरिक्ष दिन दरवर्षी कधी साजरा केला जातो? तर हा 23 ऑगस्टला आंतरराष्ट्रीय अंतरिक्ष दिन म्हणून साजरा केला जातो. प्रश्न 25 बघा, अणुऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणून कोणाची नेमणूक झाली होती? तर योग्य उत्तर असणार आहे डॉक्टर होमी भाभा यांची नेमणूक झाली होती. मित्रांनो बघा, अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये 25 प्रश्न बघितलेले आहेत, जे की येणाऱ्या परीक्षेच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त ठरतील. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका. चला तर इथंच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.